नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। शिवसेना शिंदे गटाच्या चारही उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत प्रभागावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे। कोरोना महामारीच्या कठीण काळात निवृत्ती अण्णा इंगोले यांनी नागरिकांसाठी अहोरात्र झटून काम केले। प्रभागात सॅनिटायझर व मास्कचे वाटप, स्वतःच्या शेतातील ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी तसेच भाजीपाला थेट नागरिकांच्या घराघरात पोहोचवण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले। कोणतीही समस्या उद्भवल्यास तत्काळ मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ती सोडवण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला। याशिवाय प्रभागातील विविध नागरी समस्यांसाठी आंदोलने करत नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला आहे। मदतीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक व वैयक्तिक सहकार्य देण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली। याच कामाची पोचपावती म्हणून निवडणुकीत त्यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नागरिकांनी भरभरून पाठिंबा देत चारही उमेदवारांना विजयी केले। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा देखील या विजयात मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे। या योजनेमुळे महिलांमध्ये विश्वास निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून मतदान केले। आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या शिकवणीवर चालतो, असे निवृत्ती अण्णा इंगोले यांनी स्पष्ट केले। विजयाचे श्रेय कुणाला देणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या जनतेने अहोरात्र मेहनत घेऊन आम्हाला विजयी केले, हे ऋण आम्ही कधीही विसरणार नाही। यापूर्वीप्रमाणेच पुढेही नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध राहू असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। खरं तर आमचा संपूर्ण पॅनल हा विकासावर निवडून आलेला आहे। सर्व जनतेला, बंधू भगिनींना माहिती आहे, शिवसैनिक हा शब्द दिल्यावर फिरवत नसतो आणि शिवसेना या 4 अक्षरात जी ताकद आहे ही सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही काम करत असतो। 80% समाजकारण, 20% राजकारण या ब्रीदवाक्यावर शिवसेना चालू आहे आणि शिवसैनिक ज्या पद्धतीने काम करत असतो त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो। त्याच्यामुळे या बाकीच्या वातावरणात सुद्धा आमचे 4ही सीट प्रचंड अशा मताने विजय झाले। या विजयाचं श्रेय कुणाला देणार? खरं तर या विजयाचं श्रेय माझ्यासोबत असलेले अनेक, माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे अनेक जे माझे मित्र परिवार आहे, जे आमच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या माता भगिनी आहेत, या सर्वांनी अहोरात्र कष्ट घेऊन आम्हाला विजय केलं। खरं तर यांच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होऊ शकत नाही, परंतु ज्याही वेळेस आवाज देतील आमचं कर्तव्य असं आहे की आम्ही इथून पूर्वी पण 24 तास लोकांसाठी उपलब्ध होतो आणि आताही 24 तास उपलब्ध राहू। नागरिकांना आपण काय आवाहन करणार? प्रभागातील नागरिकांना मी एक विनंती करतो की ज्याही कुठं समस्या असल्या तर आमच्या कानावर घालत चला, म्हणजे ज्या सोडवायचा आम्ही 100% प्रयत्न करू। कारण असं आहे, एखादी समस्या आम्ही जेव्हा फिरत असतो आमच्या नजरेस आली तर आम्ही 100% सोडवणार, परंतु एखादी जर नजरेतून सुटली तर तुमचंही कर्तव्य समजून तुम्ही जे भरभरून आम्हाला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाकडून आमच्याकडून कामे करून घ्या, अशी मी सर्वांना विनंती करतो। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, अंबड।